समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मिरज तालुक्यातील कळंबी गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हे ठसे पाहून त्याची पाहणी केली आहे। तसेच बिबट्याने 2 कुत्र्यांवर हल्ला केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। याबाबत कळंबी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सर्जेराव सोनवडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक प्रमोद इनामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य शांतीनाथ पाटील, माजी सरपंच पती शीतल पाटील यांच्यासह राहुल इनामदार, श्रीमती कोमल पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। कळंबी परिसरातील ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून महिला, पुरुष तसेच लहान मुले आणि पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। शेळ्या, मेंढ्यांसह इतर जनावरांवरही बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता असल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कळंबी गावात बिबट्या मुक्काम ठोकून बसल्याची परिस्थिती आहे। ग्रामस्थांच्या जीवितासह पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी दिला। वन विभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन बिबट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। कळंबीमध्ये बिबट्याचा वावर गेले 3-4 दिवस आम्ही पाहिलेला आहे। त्याच्या पायाचे ठसे पाहिलेले आहेत। त्यानंतर प्रत्येक ऊसाच्या शेतामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी बदलतोय। अशा पद्धतीनं आम्ही निवेदन आमचे परिक्षेत्राचे जे अधिकारी आहेत, आमचे आदरणीय सोनवडेकर साहेबांना आम्ही कळंबी ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आणि कळंबीत जे होणारं त्या ठिकाणी एखाद्या पुरुषावर म्हणा किंवा एखाद्या महिलेवर म्हणा किंवा एखाद्या शेळी मेंढीवर म्हणा किंवा कुत्र्यावर म्हणा जे हल्ले होणार आहेत ते वाचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। भविष्य काळामध्ये कुठलीही त्या ठिकाणी अप्रिय घटना त्या ठिकाणी होऊ नये यासाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरे असतील किंवा पिंजरे असतील किंवा आणि काय जे असेल की आम्ही प्रिकॉशन घेतो असं म्हणून सांगितलं। साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आमची जर संरक्षण करत असाल तर बघा, नसेल तर आमच्या काही शेळ्या, मेंढ्या, जनावरं असतील ती संपूर्ण आम्ही घेऊन त्या ठिकाणी आमची संरक्षण या ठिकाणी या फॉरेस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की तो कळंबी परिसरातून तो दंडोबा परिसरामध्ये कसा जाईल आणि त्या जंगलामध्ये कसं त्या ठिकाणी वास्तव्य करेल आणि त्या पद्धतीने आमचं प्रिकॉशन असणार आहे। आणि शक्यतो त्या ठिकाणी समजा जर त्याला जेरबंद करता आलं तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय असं साहेबांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। थँक्यू, धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।